गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आमची ट्रेन लेट झाली आणि आत्ताशी आम्ही आहोत सिंधुदुर्गला. अजून पोचायला खूप टाईम आहे आम्हाला. तोपर्यंत झोपून डोळे सुजले. सोनू आमची सीटर बसली आहे. सकाळी एकदा चहा घेतली आणि आता रिटर्न घेते कारण का आपली झोप एकदम सुस्ती येते. ऋषिकाला मी शेव भरवते, भूक लागली तिला. चला तर फायनली आता थिविमला उतरतोय. बघा चला, मागे मी एका बहिणीच्या लग्नाला आले होते तेवढीच, आत्ता आले. बाहेर पडायचं बघायला लागेल. तर इथे ज्या टॅक्सी आणि रिक्षा लागल्या ते शेअरिंगमध्ये नाही आहेत, ते पर्सनल करून जावं लागतं. काय रिक्षा भेटली आपल्याला रिसॉर्टला जायला. पुढे थोडं चालत आलं तेव्हा भेटली. तर फायनली या रिसॉर्टला आपण पोचलोय. खूप आपला अर्धा दिवस तरी याच्यातच गेला. नशीब लोकेशननी पटकन आलो तरी. चला आता आतमध्ये एंट्री करूया. आपण जेवूया. रीना तू तर नाक व्ह्यू सर्वात भारी आहे इथला. बाजूला आंब्याची झाडं आहेत दोन्ही बाजूला प्रत्येक ठिकाणी. तर बघितलं ना, चारी बाजूनी आपले रूम्स आहेत आणि बरोबर सेंटरला आपलं स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल पण एकदम भारी आहे. हे बघा, आणि इथले ओनर आहेत. हे बघा, हा आपल्याला रूम दिलाय त्यांनी. म्हणजे एंट्री केल्यावर आपला रूम बघूया कसा आहे. तर ही आपली रूम आहे. रूम बघा कसली भारी आहे. आणि समोरच स्विमिंग पूल आहे आणि तिकडे जेवणाची सोय आहे. म्हणजे तिकडे आपण बसून जेवण करू शकतो. आपली बेडरूम तर बघितलं तर एकदम भारीच आहे. आणि आपला वॉशरूम पण भारी आहे बघा. एकदम छान केलंय त्यांचं पण काम. हा छान आहे ना. तर आता खूप भूक लागली आहे, तर आम्ही जेवायला इथे आलोय. तर आता खूप भूक लागली आहे, ते जेवणासाठी इथे आलोय. आणि मस्त असं जेवणाचं पण डायनिंग टेबल वगैरे मस्त सजवलेले आहेत. आणि इकडे असं वेगळं जर फॅमिली वगैरे बसणार असेल तर. आणि जेवणाचं स्मेल पण भारी येतं बाहेरून. तर स्टार्टर मध्ये पहिला आलाय चिकन क्रिस्पी. बाबू खाणार ना? तर आत्ताच स्विमिंग पूल तर मगाशी आपलं जेवण वगैरे झालं. मग स्विमिंग पूलमध्ये थोडीफार मजा केली आणि बाहेर निघून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन निघालो होता कुठेतरी फिरायला. आता बीचेस वगैरे बघू कसं काय आहे. चला. कुठं? आरंबोळ बीचला आता चाललोय. चिखलात ना मला आरंबोळ बीचला कसला वारा आणि समुद्राचं पाणी काय बघायला बघा. ढग भरून आलेत. हा हा घ्यायचं. चला चला रीना. आता आलोय मका खायला. ना लाइटिंग वगैरे बघा असलंच भारी वाटतं. तर बीच वरून फिरून आलो, तिकडे मका वगैरे खाल्ला आणि आता रिसॉर्टवर रिटर्न आलो. अक्षरशः चहाची एवढी तलप आली होती. मस्तपैकी आल्याचा चहा आलाय तो घेते आता, म्हणजे बरं वाटेल. आणि मस्त असा पाऊस पण पडतो इकडे. चला
रात्रीच्या जेवणाला आम्ही पापड, कोशिंबीर आणि दाल खिचडी मागवले. लाईटच जेवण करणार आहे. दुपारी जेवण लेट झालंय त्यामुळे. इथे क्रिशिका आत्ता सुटले. तुला जेवायला या. क्रिशिका बाजूला हो. लोणचं कोणाला हवंय? तुला हवंय? मला हवंय. तुम्ही जेवायलाच आंबलेला सगळं डिश करून घे. अशी बायको सगळ्यांना मिळू दे. रात्रीचं आम्ही दाल खिचडी मागवलंय. तर आत्ताच आमचं जेवण झालंय आणि जस्ट बाहेर आलोय आणि बसलोय आणि मस्त अशी हवा सुटली आहे. खरंच इथलं फूड आणि इथलं म्हणजे वातावरण एवढं भारी आहे. इथं नक्की व्हिजिट करा. आणि आपलं याचं नाव आहे व्हाईट ट्रफल रिसॉर्ट. आरंबोल बीच जवळच आहे. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि किरण, संकेत दादा आता स्विमिंगमध्ये उतरणार आहेत कारण का किरणला थोडंफार शूट करायचं आहे. तर आपलं रिसॉर्टला नक्की भेट द्या जे कोण येणार असेल गोव्याला. खरंच इथलं वातावरण एवढं भारी आहे. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.